हे गाईज हाय, मी हळू बोलते आय नो, कारण की मी हेडफोन्स लावले. मी कुठे आहे आत्ता? बसमध्ये. बसमध्ये मी कुठे चालले हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन. आत्ता मी बसमध्ये आहे. कल्याणला चालले आहे. आदित्यासाठी एक सरप्राईज आहे की त्याला माहिती नाही आहे बेसिकली की मी येते. त्यांच्यासाठी त्याला सरप्राईज आहे आणि सो प्लीज इग्नोर इट. अँड बघू आपण त्यांचे रिॲक्शन्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन मी. त्यांना माहीत नाही आहे की मी येते आहे कल्याणला. So it is something like surprise for them. Yeah. So आज आहे माझा डे 3. मी 2 दिवस थोडं रिलॅक्स केलं कल्याणमध्ये. ऑब्व्हियसली माझ्यासोबत कोण आहे? आदिती. हाय. मला ॲक्च्युली तिचे रिॲक्शन कॅप्चर करायचे होते बट ते काही झाले नाही बिकॉज मी फोन केला. मी पहिल्यांदा आले होते जे आलेले आहे कल्याणमध्ये. सो म्हणून मी फोन केला त्यांना की मला घ्यायला आहे आणि मग त्यांना कळालं सगळ्यांना की मी आली आहे कल्याणमध्ये. मी कॅप्चर करणार होते पण सरप्राईज थोडंसं हे झालं. म्युझिक आत्ता आम्ही कुठे चाललोय ते मी दाखवते तुम्हाला.
हे गाईज मी आले आहे कल्याणमध्ये अनंत हलवाई हे खूप फेमस आहे स्वीट्ससाठी त्यांचं दुकान. आणि सो मी तुम्हाला त्याच्या आपण जाऊ आता आतमध्ये आणि तुम्हाला दाखवेल काही गोष्टी. सो यू कॅन सी दॅम गाईज. सकाळी मी यांच्या हातात करणार आहे मी सँडविच. मलाही सँडविच आहे म्हणजे ट्राय करतो. मला खूप जास्त आवडतं. ओरिओ ही स्पेशालिटी ही आहे की बेंगॉली मिठाई आहे गाईज. दिस वन ओरिओ. त्याच्यात मलाई आहे आणि रसगुल्लाच असं तशी ती मिठाई आहे. मला खूप जास्त आवडतं. खूप जास्त म्हणजे ना कोटिंग वाटत प्रॉब्लेम. सॉरी तुझी कोणती आहे फेवरेट ह्याच्यामध्ये? काजू कतली. काजू कतली मला नाही मी उद्या आवडतं. चिकन कॉफी खायला अजून मला पुढे त्यांच्या मिठाई आहे बेस्ट. गड्डा हे वेगळीच मिळेल त्यांच्या डबल टिकन ज्यात त्याला डबल टिकन बिकॉज त्याला 2 लाईट ओके. मला चॉकलेट आणि सेकंड मला आणि फ्लोअर वेग लागतं. ही गट्टी पाहिजे मध्ये खायचं.
जे ओनर आहेत अनंत हलवाईचे, मी त्यांचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतला आहे, सो तुम्ही ते पण बघू शकता त्यांचा इंटरव्ह्यू. आणि दुसरी गोष्ट ही की त्यांचे बरेच ब्रांचेस आहेत. सो मी आता टिळक रोड कल्याणमध्ये, तुम्ही आले इथे कधी विजिट केली कल्याणमध्ये तर नक्की या. अनंत हलवाई बेस्ट आहे. त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत, जे स्वीट्स आहेत ते खूप जास्त फेमस आहे कल्याणमध्ये पण भिवंडीमध्ये बरेच त्यांचे ब्रांचेस आहेत. आपण मेन त्यांच्या ओनरशीच बोलूया आता. ओके, सो लेट्स गो. मी प्रफुल्ल एकनाथ गवळी. माझी आता 4थी पिढी आहे. 4थ्या पिढीमध्ये मी 1975 साली दुकानात आलो आणि आज मला 2021ला जवळजवळ 46 वर्ष पूर्ण केली. पण अपेक्षित यशचं शिखर अजून गाठायला मला अजून एक पर्वत पार करायला लागेल. आत्ता आम्ही सह्याद्रीत चढतोय, अजून हिमालय पार करायचा आहे. आत्ता आम्ही राई पण नाही, पण राईचा एक चांगला कण होण्याचा आम्ही प्रयत्न करतो की आम्ही जास्तीत जास्त लोकांना कितपत चांगलं देऊ शकतो आणि किती स्वादिष्ट देऊ शकतो याच्यावर आमचा नेहमी फोकस असतो. त्यासाठी आमचं माल मटेरियल जे आहे ते आम्ही उत्कृष्ट, म्हणजे आम्हाला जो रॉ मटेरियल येतं ते आम्ही उत्कृष्ट चांगलं ब्रँडचं देतो. आणि शुद्ध तुपातल्याच मिठाई बनवतो, शुद्ध दुधातल्याच मिठाई बनवतो. त्यामुळे आज आम्हाला कल्याणकरांनी एवढी मोठी शाबासकी दिली की आमच्या 10 शाखा होऊ शकतात. अनंत हलवाई माझ्या पंजोबांनी चालू केली. कोणत्या इयरमध्ये? 1914 विजयादशमी. मेन प्रोडक्ट कोणते विकल्या जातात? पूर्वी आमचा दुधाचा धंदा होता 1914ला. तेव्हा आम्ही रेवळाली आर्टिलरी सेंटर आहे नाशिकच्या जवळ, त्यांना आम्ही 400 शेअर दूध पाठवायचो पंजाब मेलनी. बाकीचे जे दुधाचं दही लावून दूध, दही, तूप असं करून सगळ्या कल्याणमध्ये विकायचं. मग हळूहळू मावा, बर्फी, हळूहळू मिठाई चालू केली. नंतर बंगाली मिठाया आल्या. बंगाली मिठाई दूध उडायला लागलं, मग काय करायचं? आयडिया कुठून आली मला की हे आपण घ्यावे आपल्या? आता काय सर्व मुंबईमध्ये आपण जसं फिरतो, जसं आपण कॅटरिंग कॉलेजमध्ये जाऊन एखादा पदार्थ बघतो तसे आमच्याकडे कॅटरिंग कॉलेजचे एक्झिबिशन्स पडते मुंबईमध्ये. दादर कॅटरिंग कॉलेज आहे आमचं. एक आमचं एक सुलेमान उस्मानिया म्हणून इन्स्टिट्यूट आहे बायकडा दादरला, अंजुमन इस्लाम म्हणून चालतं. अंजुमन इस्लाम स्कूलमध्ये मोठमोठी एक्झिबिशन्स होतात. नंतर आमचं रिगल आणि आमच्या इकडे जो आमचा सेंट्रल प्लाझा दादर आहे तिथे एक्झिबिशन हॉल आहे. तिथे मोठमोठे मिठाईवाले येऊन एक्झिबिशन करायचे. मग ते सर्व कॅटरिंग कॉलेजचे एक्झिबिशन्स पाहिजे की कशा पद्धतीने मांडणी असावी, मिठाई कशी ठेवायची, काय ट्रे कुठले असावे. आता पूर्वी कसे ॲल्युमिनियम ट्रे होते, आता स्टीलचे आले. आता त्यापेक्षा गोल्ड प्लेटेड आले, सिल्वर प्लेटेड आले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये धातू उपयोग करून ते कसं काय जास्त हायजिनिक होईल त्या हायजिनिकवर आपण फेस करायला लागलो. प्रेझेंटेशन करण्यासाठी आपल्याला चांगले चांगले ट्रे हवेत. मग अलीकडे सगळ्या मिठाई आता जवळजवळ आम्ही अनंत हलवाई 132 प्रकारची मिठाई बनवतो आणि 64 प्रकारचं फरसाण बनवतो. टोटल आमच्याकडे 32 आणि 64 म्हणजे जवळजवळ 196 प्रकार. दुधाचा आपलं कसं आहे की दुधापासून आपण जसं श्रीखंड बनवतो, चट्टा बनवतो, तूप बनवतो, तसं आता आम्ही पनीर पण स्टार्ट केलं, मलाई पनीर. त्या मलाई ठरवायचे किती ब्रांचेस आहेत? 10. कुठे कुठे आहेत ते? टिटवाळा, कर्जत, बदलापूर, डोंबिवली, मानकोली, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी. आता कोणत्या ब्रांचला जास्त डिमांड म्हणजे कोणत्या एरिया? आता आम्ही ज्या वस्तू आपण ज्या वस्तू तर ते टिळक चौक आणि खडकपाडा स्टेशन रोड, कल्याण, तिसगाव, कोळशेवाडी, अंबरनाथला आहे, कर्जतला आहे, बदलापूरला आहे. कोणत्या फेस्टिवल मध्ये जास्त प्रोडक्ट्स सेल? रक्षाबंधन सेल होतो रक्षाबंधन, आणि गुढीपाडवा, दसरा, दिवाळी. गणपतीला फक्त पेढे आणि मोदक, आणि दिवाळीला सर्व प्रकारचे सर्व म्हणजे कोणते? मिठाई, ड्रायफ्रुट्स आहे, फराळ आहे, नमकीन आहे, देशी बंगाली मिठाई आहे, देशी मिठाई, शुगर फिनिंग घेवर आहे राजस्थानचं,
बुंदी, जाड बुंदी, मोहनथाळ हे म्हणजे दिवाळीत जास्त तिखटशी. USP काय म्हणजे युनिक सेलिंग पॉइंट काय तुमच्याकडे? युनिक सेलिंग पॉइंट म्हणजे असं सांगता येणार नाही तुम्हाला की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काही आता अमूल कसं प्युरिटीसाठी. नाही बरोबर आहे. तर आमचं युनिक सेल पॉइंट म्हणजे काय, आम्ही कधी आमच्या क्वालिटीची आमची क्वालिटी आहे त्याची आम्ही कॉम्प्रोमाइज कधी करतो. जसा आमच्याकडून आजोबांकडून आला मंगाळे बोरे फॅमिली वगैरे, तर आम्हाला दुधाचं पण असं वाटलं की आम्ही पण दुधाचा थोडा धंदा करावा, पण तो काय एवढ्या खास प्रमाणात आम्हाला जमला नाही. पण आम्ही दुधापासून दुधाचे पदार्थ बनवतो, त्यामुळे आज आम्हाला 1600 ते 2000 लिटर दूध रोज. सो नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की तुम्ही तुमच्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट कशी करता? जाहिरात हा उद्योगधंद्याचा आपल्या व्यवसायाचा 60% उपयोग होतो. 60% जाहिरातीवर आपण नेहमी फोकस करायला पाहिजे, कारण आपला प्रचार आणि प्रसार आपणच करायचा असतो. जरी आपल्याला माउथ टू माउथ पब्लिसिटी भरपूर मिळाली आणि ती आम्हाला दैवयोगाने नशिबाने म्हणा किंवा कल्याणकारांच्या आशीर्वादामुळे ती आम्हाला मिळतच गेली. केंद्रामध्ये आपण जे ज्या संस्था सहकारी संस्था असतात किंवा जे वनवासी कल्याण आश्रम असतात किंवा जे इतर आदिवासी कार्यक्रम असतात त्यांच्याकडे जे दूध गोळावतो त्याच्यापासून जो खावा होतो तो आम्ही घ्यायला लागलो. म्हणजे आपण त्यांना पण सहाय्य करत होतो, आपला पण त्याच्यामुळे उत्कर्ष होत होता. आता त्यांची काही प्रॉडक्ट आहेत, मेथी लाडू असतो, हळीम म्हणजे नुकत्याच प्रेग्नंट डिलिव्हरी झालेल्या असतात त्यांना त्यांचं शरीर कंबर चांगलं राहावं म्हणून ते बादियान 32 लाडू हे लाडू म्हणजे ते हे असतं म्हणजे औषधी हे असतं, पौष्टिक असतं. मग आपल्याकडे गव्हाचे कणकेचे डिंक लाडू, मेथी लाडू हे तर होतं. आपल्याकडे सगळे असतात पौष्टिक लाडू, साबूचे लाडू, बेसन लाडू, रवा लाडू हे तर आपले पारंपरिक आहेत. या कोविडच्या ह्याच्यामध्ये कोणते प्रोडक्ट जास्त म्हणजे तुम्ही सेल कसे केले तुमचे प्रोडक्ट? कोविडला ना सर्व धंद्यांना फटका बसला. तर 3 महिने दुकानं पूर्ण बंद राहिली. कर्फ्यू लागला ना 22 मार्च ते 3 एप्रिल, मग 3 एप्रिल ते 17 एप्रिल, 17 एप्रिल ते 30 मे, मग पूर्ण मे महिना, मग जून पूर्ण बंद होतं. त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी 10 वर्ष मागे गेलो. सगळे कारीगर वगैरे सगळे निघून गेले ना. आणि कोरोनामुळे कोणाला असं एका ठिकाणी ठेवणं 50 जण 60 जण धोक्याचं होतं, सगळ्यांना घरी पाठवले. पण आम्ही एक लक्ष ध्येय ठेवलं की त्यांना त्यांचा महिन्याचा पगार त्यांना आम्ही देतो. एवढी चांगली कामगिरी परमेश्वराने आमच्याकडून करून घेतली. आम्ही नाही केली, परमेश्वराने केली. निदान ते आम्हाला खूप मोठं पुण्य आहे आजोबांचं आमच्या, की त्यांचा आम्ही संसार वाऱ्यावर नाही टाकले. त्यांना आम्ही आमच्या तर्फे महिन्याचा पगार देत गेलो, अगदी ते दिवाळीपर्यंत देत गेलो. प्रोडक्ट्सवर मग काय आम्ही थोडे थोडे पदार्थच बनवायचे, पण सर्व प्रकारची मिठाई बनत नव्हती कारण माझ्याकडे माणसं नव्हती ना. मग काय फक्त समोसा, वडे, भजी, पेढा, बर्फी, मग ते काय थोडं थोडं बनवायचं ना. रोजच्या रोज एसेन्शियल असेल तेच बनवायचं. पण आता सांगता येत नाही, सांगताना एवढं दुःख होतं की आपण बनवू पण जास्त शकत नव्हतं. आपल्याकडे सगळं टेस्टिंग पॉइंट असल्यामुळे आणि रोजची सरकारी RT-PCR चाचण्या, अँटीजन टेस्ट, मग ब्लड तपासणी, मग ताप हे येते, त्यामुळे सगळ्यांना. तरी पण आम्ही आमच्या सगळ्या कामगारांना खूप म्हणजे रोज गिलोय वनस्पती टॅबलेट, नंतर जिंकोविट टॅबलेट, सनराइज डी म्हणून आठवड्यातून एकदा द्यायची. पळते पाणी, सगळी युटेन्सिल्स म्हणजे जी भांडी कुंडी, कढया, कवचे, मोठमोठे टोप असतात ते गरम पाण्यात धुवायचे, आपली मशीन्स धुवायची. मग सगळ्यानंतर मग 7 वाजता आपण काम चालू. श्री गणेश आपला जिलेबी निवडतो, मग त्यासाठी कारीगर, मग ते सगळे साफसुथरे पाहिजे त्यांच्यासाठी. मग आम्ही कामगारांवर काय केलं, फोकस केला, टीम केली त्यांची प्रत्येकाची 10-10 जणांची. प्रत्येकाला मिठाई वाटून दिली, कोणी मिठाई, कोणी दुधाचे पदार्थ, कोणी बंगाली मिठाई, कोणी देशी मिठाई, कोणी फरसाण, कोणी समोसा, हे काय म्हणतात त्याला, सुरळीच्या वड्या ना, सुरळीच्या वड्या, मग नंतर कोथिंबीर वडी, आळू वडी, असं समोसे, बटाटे वडे, कचोरी,
नंतर तुमचा जिरा स्टिक, मेथी स्टिक, नंतर तुमचा छोटा ड्रायफ्रूट समोसा, ड्रायफ्रूट कचोरी, छोटी कचोरी, मोठी कचोरी, असं सगळं एक एक ऑर्गनायझेशन, शेगाव कचोरी, असं हळूहळू होत गेलं. कोणत्या प्रोडक्ट्स आवडतात म्हणजे तुम्हाला स्वतः पर्सनली? त्याच्यामध्ये तुमचा फेवरेट? बालुशाही. माझा मावा हातोली. मावा हातोली. म्हणजे फ्युचर गोल्स काय तरी आता? फ्युचर गोल काय की आपली सगळी लिंगायत लोकांची टीम करून जास्तीत जास्त प्रॉडक्ट बनवून आपण जास्तीत जास्त 50 ते 60 स्टोर झाले पाहिजे. ते विजिट आवर शॉप, ते कम अगेन अँड अगेन बिकॉज आवर श्रीखंड इज स्पेशल, आवर कल्याण हलवा इज स्पेशल, आवर केसरी पेढा इज स्पेशल, आवर सुतरफेणी इज स्पेशल, आवर घेवर इज स्पेशल, आवर सुका जाम, गुलाब जाम, ट्रॅफिक जाम, काला जाम इज डिलिशियस अँड मोस्ट टेस्टेड. गाईज आम्ही आता मी तुम्हाला माहिती आहे त्यांच्या प्रोडक्शन जो तिकडे करतात त्या गोष्टी फॅक्टरीमध्ये मेन, आणि त्यांचं आधीचं म्हणजे फर्स्ट त्यांचं दुकान कुठे होतं मी त्या गोष्टी तुम्हाला दाखवते आता. सो आधी ती मध्ये तर लेट्स गो फ्रॉम हिअर. कल्याणमध्ये 2 दिवस झाले खूप जास्त पाऊस पडतोय, म्हणजे 2-3 दिवस होते आता खूप जास्त पाऊस पडतो. सो काही गोष्टीसाठी आम्ही बाहेर जाऊ शकतो. आम्ही निघालो. फेमस काय लाईक तुमच्या ताल्यांचा हलवाई आहे. अजून खाण्यामध्ये काय? अजून शॉपमध्ये बोललं रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी खूप फेमस आहे गाईज. आणि मी एक गोष्ट बघितली कल्याणमध्ये की बिल्डिंग तर खूप जास्त नव्हत्या आपल्या नाशिकसारख्या नाही आहे तिथे ऑब्विसली, आणि हॉटेल्स खूप जास्त आहेत. मी तुम्हाला काही शॉर्ट दाखवते. आपण कुठे गेलो? कुठे देवीला जो एरिया आहे जो आपण एरिया ना ओके, हा जो एरिया आपण जो चालतोय ना हा ओल्ड कल्याण. अच्छा. आणि इथे जो गणपती बसतो 100 अबव इयर्स झाले. ओ, हा सर्वात जुना गणपती कल्याणमध्ये. अच्छा. आणि या एरियाचं नाव सातारा असं आहे. ओके. आणि ती आपल्याला थोडं गाईड करते बिकॉज ती राहते इथे, सो तिला बरंच माहिती आहे कल्याणमधलं. कल्याणमध्ये आवडते माहिती तर ना गोष्ट. आणि आता आपण आलो इकडे. गाइस मी तुम्हाला आता मँगो पेढा दाखवते. लुक ॲट इट. नाही टेस्ट ते मला टेस्ट करायला लावतात आणि आत्ताच मी 2 मिठाई खाल्ले, पण तरी मी एक टेस्ट करते. आता ते एवढे इन्सिस्ट करतात. पिस्ता पिस्ता टेस्ट वरतून एक उचलते. ताजा बनवला आहे. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. आणि ताजे पेढे मला खूप जास्त आवडतात. श्रीखंडाची मशीन आहे, त्याच्यामध्ये सगळं श्रीखंडाची प्रोसेस तुम्हाला दाखवली जाईल. दादा प्रोसेस दाखव.
बासमती है, और मैदा जायफल और एक केसरी। केसर जो है ना, हाँ केसर भी डाला है, जायफल इलायची। हाँ, कहाँ की स्पेशलिटी है ये स्वीट? ये बंगाली सबसे अच्छा मिठाई है। बंगाली अच्छा बंगाली सबसे अच्छा मिठाई है, उपवास के लिए चलता है हाँ हाँ और फिर खाने के लिए अच्छा लगता है। गाईस त्यांचं नवीन ते ब्रांच म्हणू शकतो आपण, ती त्यांनी चालू केली आहे. सो मी तुम्हाला दाखवते. आणि ॲक्च्युली झालं असं आहे की त्यांचं हे जुनं जे आहे ना त्याच्यात त्यांचं घर आधी होतं मेन, आणि आता ऑफिस एरिया केला आहे. आणि आता मेन आपण मी तुम्हाला त्यांचं जे नवीन होतं आहे ओके आता रिसेंटमध्ये हे 3 फ्लोअर्स आहेत गाईस, 3 फ्लोअर्स. पहिल्या फ्लोअरमध्ये सगळं ते ऑफिसच्या एरियात, लास्ट फ्लोअरमध्ये कसं करणार आहेत ते. फर्स्ट फ्लोअरमध्ये सगळी मिठाई लाईक स्वीट्स सगळ्या. सेकंडमध्ये हॉटेल टाईप लाईक नमकीन लाईक वडापाव हे ज्या गोष्टी त्यांच्या, समोसा चाट त्या गोष्टी. आणि मग वरती लास्टवर त्यांचे ऑफिस असणार आहे. अजून झालं नाही आहे सो अजून आपल्याला आयडिया येणार नाही. बट तिथे बघू शकता तिथे ते लिफ्ट करणार आहेत फ्रॉम हिअर, की ज्यांना वाटतं आहे की मला लाईक ऑफिसमध्ये जायचं ते डायरेक्ट जाऊ शकतात. असं त्याच्यासाठी त्यांनी लिफ्ट त्यांनी बनवली असं. हॅव अ लुक गाईस. आणि मी तरी खूप जास्त लकी की मला त्यांनी एवढं घेऊन दिलं सगळ्याच्या गोष्टी. काही गोष्टी प्रायव्हेट असतात त्या आपण एक्सपोज नाही करत, पण तरी त्यांनी मला घेऊन दिलं. त्यांचं थोडं काम जसे ते करत होते आता, ह्या गोष्टी मेनली कोणी लाईक दाखवत नाही आणि म्हणजे लाईक रेकॉर्ड करून देत नाही मेनली, बट त्यांनी करून दिलं मला. सो चांगली गोष्ट आहे ती. सो हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे. सो असंच मला लाईक करा व्हिडिओला, आवडला असेल तर, आवडत असेल तर. अजून झाला नाही आहे, मला अजून बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत मला. आणि हां चला आता जाऊया आपण. आणि अजून एक त्यांची फॅक्टरी आहे जिकडे मला आदिती आता घेऊन चालली आहे. लांब आहे का ती का जवळ आहे? जवळ आहे इथून. सो आता आपण जाऊया तिथे. आणि तिथे पण काही कामगार आहेत जे कामं चालू आहे त्यांची अजून, लाईक स्वीट्स बनवणं. आवडतात ना तुम्हाला? ज्यांना आवडत असेल ना लाईक करा, पटकन लाईक करा. तुमचा ऑफिस एरिया तिथे ॲक्च्युली त्यांचं आधी घर होतं हे सगळ्या गोष्टी. हे किचन होतं की आता सगळं त्यांनी सगळं ऑफिसच करून टाकले आणि नंतर नवीन ऑफिस केलं त्यांनी. आणि त्यांचं घर होतं आणि आता पण स्वतः पण जाऊया त्यांचं कॉल हे ऑफिस आहे त्यांचं. ते किचन असून कसं करायचं मी आता चाललो आहे त्यांच्या फॅक्टरीमध्ये. अजून एक फॅक्टरी आहे त्यांची जिकडे ते करतात मला म्हणजे मेन मिठाईचं गाईज. आपण त्यांच्या दुसऱ्या काय म्हणतात प्रोडक्शन इथे चाललो आहे. फ्रॉम हिअर समोरच आहे लाईक त्यांचं इकडे आहे आनंद हलवाई. त्यांचं हे घर पण होतं आणि हे दुसरं आहे. तिथून आता आपण मध्ये जातो.
Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your fucking clout. It be raining now, I keep making sound, go another round, bitch I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me, a slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. Just tell me that I can. Okay, आणि जरा टाइम मला डायरेक्ट फायनल लुक दिस इज तिकडून प्रोडक्ट म्हणजे मार्केटमध्ये येतात. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा. सो टिल देन गाईज, follow your dreams, be strong, do smile and